गांधी चमन इथं रामनगर कारखाना सुरू करण्यासाठी गेल्या 2 दिवसांपासून आमरण उपोषण। आज दिनांक 28 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना रामनगर कारखाना सुरू करण्यापूर्वी जालना शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या गांधी चमन इथं गेल्या 2 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे। या आमरण उपोषणाला आजचा दुसरा दिवस आहे। कारभारी अंबोरे हे स्वतः आमरण उपोषणाला बसलेले। जालना तालुक्यातील रामनगर इथं सहकारी कारखाना सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांना रोजगार मिळावा या मागणीसाठी कारभारी अंबोरे आमरण उपोषणाला बसलेले दुसरा दिवस आहे। 29 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय संघटना, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मिळून उपोषणा ठिकाणी श्रद्धांजली वाहणार आहेत। तरी सर्वांनी उपस्थित राहावे असं आवाहन प्रल्हाद पडुळ यांनी केलं आहे। मला सांगा, गेल्या 2 दिवसांमध्ये गांधीच्या मध्ये आमरण उपोषण चालू आहे, काय सांगणार? रामनगर सहकारी साखर कारखानाचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे। उपोषण स्थळी वेळोवेळी प्रशासन दखल घेत आहे, पण जी आज दुर्दैवी घटना घडलेली आहे, माननीय आदरणीय अजित पवार यांचं दुर्दैवी निधन झाल्यामुळे उद्या उपोषण स्थळी शोकसभा आयोजन केलेलं आहे। आम्ही उपोषण स्थळी असं आवाहन करत आहोत की सर्व पक्षीय संघटना, सामाजिक संघटना, कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी दुपारी 4 वाजता उपोषण स्थळी गांधी चमन येथे उपस्थित राहून आदरणीय पवार साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजलीसाठी सर्वांनी उपस्थित राहावं, एवढं मी या उपोषण स्थळी आवाहन करत आहे। प्रशासनाने तुमची दखल घेतली का 2 दिवसापासून? प्रशासनाने दखल घेतली, पण ही दुर्दैवी घटना झाल्यामुळं प्रशासनाला आम्ही जास्त रोष व्यक्त करत नाही आणि प्रशासन याची दखल घेणारच आहे। काय नाव तुमचं? मी कॉम्रेड प्रल्हाद पडुळ।